मुलीकडचे येण्यापूर्वी ना सगळी कामं आटपून टाक आणि त्यांनी येण्यापूर्वीच स्वतःला खोलीत बंद करून बस. तू रिहर्सल हॉलमध्ये वेळेवर ये. मला कोणतीही गडबड नाही पाहिजे, समजलीस? नील, नील पण झालं काय? सांग तर खरं. जेवढं बोलतोय तेवढंच ऐक. तुला ट्विंकलची खूप काळजी होती ना, आता तू माझ्या सोबत येऊन बघ मी कोणासाठी काय काय निवडणार आहे ते. नील, नील पण झालं काय? सांग तर खरं. जेवढं बोलतोय तेवढंच ऐक. तुला ट्विंकलची खूप काळजी होती ना, आता तू माझ्या सोबत येऊन बघ मी कोणासाठी काय काय निवडणार आहे ते. बस गाडीत, गाडीत बस. आपण आलोत तर खरे, पण आयत्या वेळी रोशनी तिचा विचार बदलणार नाही ना? नील, तू नेहमी म्हणत असतोस ना की आपल्या दोघांच्या बाबतीत कधीच काही बोलत नाही. तू ऐकतोयस की नाही? फालतू गोष्टी बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये. नील, काल रात्री ते हो आंटी, तुम्ही नक्कीच रिहर्सल हॉलमध्ये चाललात ना? या गाडीत बसा, मी पण तिकडेच चाललोय. हो का नाही? रोशनी तू? मी हिला सोबत घेऊन आलोय. चला बसा लवकर, उशीर होतोय ना. थँक्स. आता तर अजून सोपं झालं माझं काम. ही तिथे राहील म्हणजे मी तिला माझ्या परीनं समजावू शकेन. दारजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो ठेकेदार आपलाच माणूस आहे. सगळं काम अगदी सुरळीत होईल. नमस्कार बाबा. हाँ ठीक है. काका नमस्कार. नमस्कार बेटा. तारजी लस्सी. प्रसाद. नील कुठे आहे? नील दिसत नाही. ते त्याचं काय आहे ना काका, आपल्या शहरात मुंबईहून मोठा डान्स प्रोग्राम आलेला आहे. मग तिथंच गेला असेल डान्स बघायला. डान्स प्रोग्राम? हाँ, करनाल मध्ये एक टोळी आली आहे. माहित नाही काका, आता देवालाच माहित कसे घुसले ते आपल्या शहरात. नाहीतर या नाच गाण्या करणाऱ्या लोकांना मी आपल्या शहरात पाऊलच ठेवू दिलं नसतं. नील तिथे काय करायला गेलाय? ते आता आपला नील मोठा झालाय आणि दार्जिनचा कारभार आणि सगळी जबाबदारी सांभाळायला लागलाय. बस म्हणूनच गेलाय सगळं पाहायला की सगळं काही ठीकठाक चाललंय की नाही. अरे आता काय गोंधळ नको म्हणून कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. आजपर्यंत ही जबाबदारी मी घेत आलोय, पण आता देवी मातेच्या कृपेने माझ्या पाशी कल्याणी सारखी सून आणि नील सारखा नातू आहे. ते सर्व ठीक आहे दारजी, आणि मला पूर्ण खात्री आहे की नील त्याची अट नक्कीच पूर्ण करेल आणि कर्नालच्या लोकांना दाखवून देईल की नाच गाण्याची गोष्ट आपल्या लोकांसाठी नाहीच आहे. आणि जर असं नाही झालं ना तर फार मोठी गडबड होईल दारजी. आणि असं काही घडू नये की कर्नालच्या लोकांवरील पकड आपल्या हातून सुटून जाईल. ते म्हणतात ना, एकदा का जर पकड सैल झाली की मुठीतून रेतीला निसटायला वेळ नाही लागत. तुला त्याची चिंता करायची काही गरज नाहीये. माझा नील सगळं काही सांभाळून घेईल. एक लक्षात ठेव, इतक्या वर्षाची जरब आहे आमची, अशी सहजासहजी नाही सुटणार ती. दारजी, मला तर हेच हवंय की तुमचं बोलणं खरं ठरावं, पण त्यासाठी खूप मोठा बलवान पाहिजे. असो, नमस्कार. अच्छा काका, नमस्कार. सुखी राहा बेटा. मला माहित नव्हतं की माझ्या मागे इतकं सगळं बदललंय.
एक गोष्ट बोलायची होती मला. 13 वर्षापूर्वी पण एक नाचगाणं आपल्या कर्नालमध्ये आलं होतं. फार मोठी जखम करून गेला होता तो. आशा करतो की जे 13 वर्षापूर्वी झालं ते यावेळी नाही होणार. ट्विंकलजी, तुमच्या पायाला काय झालं? ह्या अरे- डान्स कशा करणार? अरे करेल ती, तुला काळजी करायची गरज नाही. चला चला. नीलबाई माहित नाही आज काय करून घेतील. मी तर हा विचार करते की नील भाऊंना डान्स विषयी काही माहिती आहे की नाही. काय होईल हे सर आज? यांनी तर कॉम्पिटिशन सुरू होण्याआधीच हार मानली. एक ट्विंकलजींकडून अपेक्षा होती, पण त्या पण. आय विश आपण त्या मुलीला शोधलं असतं. कोणाला सर? अच्छा अच्छा, ती मुलगी जिला तुम्ही डान्स करताना पाहिलं होतं, जिच्या पायावर खूण होती ना? ती मुलगी आज असायला हवी होती. रोशनी, उद्या माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट दिवस आहे, म्हणून माझी ही इच्छा आहे की तुम्ही प्लीज उद्या कॉम्पिटिशनला या. आय एम सॉरी, मी विसरलोच. मी तर तुला सॉरी बोलायला पाहिजे कालच्या त्या वागण्याबद्दल. सॉरी तर तू स्वतःलाच बोलशील आकर्ष, माझ्या कर्नालमध्ये ही पोरकट कॉम्पिटिशन आणल्याबद्दल. मी तर बस माझं वचन पाळतोय. या सर्व पार्टिसिपंट्सना डान्स स्टाईल द्यायला आलोय दिलेल्या वचनानुसार. आणि माझी डान्स स्टाईल पाहून सर्वांच्या चेहऱ्याची ही अशी रंगत उडून जाईल. बंटी, मास्टरजी, या बॉक्समध्ये तुझं आणि तुझ्या सरकशीचं नशीब दडलंय. यातून मी एक एक करून चिठ्ठ्या काढीन आणि तुझ्या सर्व पार्टिसिपंट्सना डान्सची स्टाईल सांगेन. हा भाई, तुम्ही दोघं करणार पेपर डान्स. ब्रो, पेपर डान्स काही फॉर्म नाहीये. काय झालं मास्टरजी? अजून तर 2 मिनिटं पण नाही झाली आणि तुला तर घामच फुटला. आणि एक गोष्ट अजून, जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही ना, मध्ये बोलू नकोस.
हा भाई, सलमानचा डुप्लिकेट इकडे ये. तू आज करशील पोल डान्स. चल. अरे हो आंटीजी, तुम्ही कशाला तोंड लपवताय? तुम्ही करणार मदारी डान्स. नाही समजलं? मी समजावतो. ज्या प्रकारे मदारी डमरू वाजवून माकडाला नाचवतो ना, तसंच तुम्हालाही नाचायचंय माकडासारखं. पुढचा. अरे ओ नागोबा, तू का बिळात लपतोयस? ये समोर ये. एक काम कर, कोणाही मुलीकडून आज घागरा चोळी घेऊन ये, कारण तू आज नाचणारच मुलींसारखं. समजलं? आणि चांगला नाच. अगं ये पोरी, तू का तिथे लपून बसलीयस? आज तू असा आयटम करून दाखव की म्हणजे करीना आणि कटरीना पण फेल झाल्या पाहिजेत. अरे भाई, आता कोण राहिला? अरे ट्विंकल तर राहिलीच की. पण ट्विंकल तू नाचणार कशी? तुझ्या तर पायाला लागलंय ना. चल एक काम कर, तू मुजरा कर. जास्त कठीण तर वाटणार नाही ना? ट्विंकलच्या बाबतीत बोलायला आले होते. तू तिला इंडियन क्लासिकल डान्स सांग, म्हणजे ती सहजपणे डान्स करू शकेल. तर ट्विंकलच्या बाबतीत बोलण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे, परंतु आपल्या दोघांच्या नात्याविषयी बोलायला तुझ्याकडे अजिबात वेळ नाही, हो ना? मुजरा, पोल डान्स हे सगळे डान्स फॉर्म नाही आहेत. तुझ्यासाठी नसतील मास्टरजी, माझ्यासाठी तर हेच डान्स फॉर्म आहेत. आता तुझे चेले करू शकत नसतील तर तो वेगळा विषय आहे ना. आणि तुझा चेहरा पाहून असं वाटतंय की तू त्यांना डान्सचं खरं स्वरूप सांगितलंच नाहीयेस. 2 तास. थँक गॉड मम्मा, नीलने बाकी सर्वांना किती विचित्र डान्स फॉर्म दिलेत. त्यांच्यापेक्षा तरी हे खूप बेटर आहे आणि रोशनीसाठी परफेक्ट आहे. आय होप रोशनी चांगल्या प्रकारे करेल. बरं मित्रांनो, तुम्हा सर्वांना डान्स फॉर्म मिळालाय, तर मग तयारीला लागा. आता तुम्हा सर्वांजवळ फक्त 2 तास शिल्लक आहेत. ज्याला जितकी रिहर्सल करायची करून टाका फटाफट. आणि मास्टरजी, तुमच्याजवळ पण ना 2 तासच शिल्लक आहेत. तर मग या सर्वांना काय शिकवायचं ना ते शिकवून टाका. दोन तास. नील ब्रो, हे सगळं काय आहे? मुजरा, पोल डान्स हे डान्स फॉर्म नाही आहेत. तुमच्यासाठी नसतील मास्टरजी, माझ्यासाठी तर हेच डान्स फॉर्म आहेत. आणि तुमचे चेले करू शकत नसतील तर तो वेगळा विषय आहे. तुमचा चेहरा पाहून असं वाटतंय की तू त्यांना डान्सचं खरं स्वरूप सांगितलंच नाहीयेस. आणि मी तर पिक्चरमध्ये हेच पाहिलेलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी तर हेच डान्स फॉर्म आहे. दोन तास. दोन तास. चल बंटी.
सर 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 मी तर आजच पेपर डान्सचं नाव ऐकलंय. पण सर हे माझ्या नाही होणार सर. सॉरी सर. थांबा ना. नाही होणार. ते लोक परत यायला हवेत, तरच मला कळू शकेल की आकाश आणि त्या ऍड्रेस मध्ये काय संबंध आहे ते. पण त्याच्या डीजे कशी काय आली? असं काय आहे की ज्याची आकाशला माहिती हवी आणि तो शोधतोय? आज त्याचा खूप मोठा दिवस आहे. मला तिथे जावंच लागेल. मी काय करू? त्या लोकांशी बोलून खरं काय ते शोधावं लागेल. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला या बैजू बरोबर फिरावं लागेल. पण या कर्नालच्या वाकड्या तिकड्या रस्त्यांवर चालणं, मला त्यालाच गाईड बनवावं लागेल. माहित आहे रेडी असेल की नाही. आई पण ना माझं लग्न लावूनच टाकेल आता. आता लग्न कसं करू मी? देवाजीनं धोका दिल्यासारखं होईल ते. किती मुश्किलीने मला भाव द्यायला सुरुवात केली होती. काय करू? सुचली आयडिया. पालीवाल हाच असेल. आता कोणाचा आला? हॅलो. हा नमस्ते. हो नमस्ते नमस्ते. पालीवाल बोलताय का आपण? हो मी पालीवालच बोलतोय. आपण कोण? ते सगळं सोडा हो. आज तुम्ही कर्नाल मध्ये कोणा मुलाला पाहायला येणार होतात का? हो अगदी बरोबर, येणार आहोत. का मुलगा ठीक आहे ना? हो मुलगा एकदम चांगला आहे हो. पण त्या मुलाची जी आई होती ना. काय झालं मुलाच्या आईला? ती जिवंत तर आहे ना? हो एकदम जिवंतच आहे हो. त्याचं काय ना, मुलाच्या आईचा जरा पाय तुटलाय. आता अशा अवस्थेत ती तुमचं स्वागत कसं काय करू शकेल? ओ हो, हे तर फारच वाईट झालं. मग तर तिकडे येणं आमचं कर्तव्यच झालं बघा. अहो आजारपणात तर शेजारी पाजारी पण विचारायला येतात. आणि मी तर होणारा व्याही आहे ना. माझं तर कर्तव्यच आहे बाबा. आणि येताना फळं वगैरे पण घेऊन येतो. तुम्ही मुलाच्या आईला निरोप द्या की माझ्या स्वागताची चिंता करू नका. आम्ही तर एक ग्लास पाणी घेऊन पण राहू बघा. ठीक आहे मग आम्ही येतोच तिकडे. धन्यवाद. हॅलो ऐका तुम्ही. मी हॅलो. अरे ही आयडिया वाया गेली. काय करू आता? काय रे? हा हे शीतला माता, तुला मगाशीच सांगितलं होतं ना की तयार हो, मुलीकडचे येत आहेत म्हणून. हे बघ मला कोणता तमाशा नकोय. हा जा जा रे पुरा. हा दाढी करून घे, डोक्याला तेल बिल लाव आणि तिकडे जा. काय बोलतात ते त्याला, ब्युटी पार्लर. क्रीम बीम लाव. त्या मोनो ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ये. हा एकदम छान तयार होऊन ये पोरा. हे बघ त्या लोकांसमोर ना मला अजिबात गडबड नकोय. हा हा आज हे लग्न पक्क झालंच पाहिजे. हा हाय रे माझा लाडका. येतेच मी तयार हो. अरे देवा, ही आई तर माझं लग्न लावूनच टाकेल आता. आणि मी तसाही इतका हँडसम दिसतो आणि ही मला अजून सजून यायला सांगते. जर मी सजून गेलो तर मुलीकडचे तर नकारच देणार नाहीत. काय करू आता? नील हे सर्व काय आहे जे तू आता बोललास ते? तू कशाला इतकी हैराण होतेस? ज्यावेळी हा पोरगा दार्जिनजवळ गेला होता, लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं? की एक लीडर आपल्या चेल्यांची नस नस ओळखतो. आणि बघ मीच ठीक होतो. मला पहिलंच माहित होतं कर्नालच्या लोकांच्या हातातली गोष्ट नाहीये हे नाचगाणं. पण त्यावेळी सर्वांना माझं म्हणणं पटत नव्हतं ना. आता काय बोलशील? लग्न समारंभाच्या वेळी नाचणं आणि इथे निर्लज्जपणे नाचणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मला माझ्या कर्नालच्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या कर्नालच्या लोकांवर असे संस्कार नाही आहेत की कोणा पण बाहेरच्या बोलण्याला फसतील. बघ कसे सर्व एक एक जण हात वर करायला लागलेत. मला तर असं वाटतंय की शेवटी ट्विंकलच राहील. हो नील, मी ट्विंकल बद्दलच बोलतीये. मी तुला सांगितलं होतं ना की तिच्या पायाला लागलंय आणि तिला तू क्लासिकल परफॉर्म करायला सांग. पण आता ती मुजरा करेल तर काय फरक पडणार आहे. तसंही सर्वांना माहिती आहे की ती कर्नाल डान्स कॉम्पिटिशनला आली होती. तर मग ती मुजरा करेल किंवा आयटम करेल त्याने काही फरक पडत नाहीये. समजलीस तू? बरं झालं रोशनी, तू रिहर्सल हॉलमध्ये पोहोचलीस. ऐक, तू या डान्सच्या स्टेप्स चांगल्या तऱ्हे डोक्यात ठेव. समजली? बैजू, आय एम रेडी. काय झालं पोरी? आज बैजूला सर्व शोधत आहेत. ते माझं त्याच्याकडे थोडं काम होतं. तुझं काय काम आहे त्याच्याकडे? मला ना त्याच्याबरोबर थोडं बोलायचं होतं. काय बरं बोलायचं होतं? एजे एजे ना, तो त्याला शोधत होता. कदाचित रिहर्सल हॉल विषयी काहीतरी विचारायचंय. अच्छा अच्छा, तर मग तो स्वयंपाकघरात असेल. मी पण बराच वेळ नाही पाहिलं त्याला. ठीक आहे. बैजू आणि काम. बरं झालं रोशनी, तू रिहर्सल हॉलमध्ये पोहोचलीस. ऐक, तू या डान्सच्या स्टेप्स चांगल्या तऱ्हेनं डोक्यात ठेव. समजलीस? रोशनी, रोशनी, प्लान मध्ये जराही बदल नाही होणार. कपडे 2 वाजता डिलिव्हर होतील. गुपचूप ते घालून तू इथे ये. समजलीस? मॅम, नीलम झाकरे यांच्यासाठी डिलिव्हरी आहे. द्या इकडे.